करूया दोन्ही संघ. एका बाजूला आपण पाहतोय ऑरेंज जर्सी असणारा युवा फलटण आहे, दुसऱ्या बाजूला ग्रीन जर्सीतला TMC अर्थात ठाणे महानगरपालिका. महत्वाच्या या क्षणांचे आपण साक्षीदार जरूर होणार. थोड्याच वेळात सामन्याला सुरुवात होते. या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहतोय याच्या महत्वाच्या असणाऱ्या लढतीमध्ये आपण पाहतोय मूळचा सांगली जिल्ह्याचा असणारा गुणवान खेळाडू, ज्याला आपण बीच नॅशनलला पाहिलं, फेडरेशन कपला पाहिलं, पुढे फलटण करून पाहतो. सलग 3 वर्ष सांगली जिल्ह्याकडून ज्याला पाहतोय आणि पहिल्या दिवसाचा आपण प्लेअर ऑफ द मॅच म्हणून ज्याला सन्मानित केला तो अभिषेक भुंगे आक्रमणासाठी होता. तर दुसऱ्या बाजूला आक्रमण चढवेल देखील तितक्याच तोला मुलाचा खेळाडू आहे मित्रांनो, ज्याला आपण इंडिया कॅम्प साठी पाहिलं. मूळचा विदर्भातला खेळाडू जावेद पठाण आक्रमणासाठी सज्ज ठाणे महानगरपालिका. गर्दीची पारितोषिका स्पर्धेच्या निमित्तानं आपण जरूर अनुभवतो. एकापेक्षा एक असे असल रनर्स. त्यानंतर इथे पुढचा खेळाडू राजस्थान मधून हा खेळणारा खेळाडू आपण पाहतो, जो पुढे गेला लीड करतोय. आपण पाहतोय जो किशोर चक या ठिकाणी आक्रमण चढवताना प्रयत्न दमदार या ठिकाणी आपण पाहत असताना प्रतिमाचा प्रयत्न आहे मध्यरक्षकाचा चाणक्याशी गौची, त्याचा स्थानिक संघ चेतक स्पोर्ट्स क्लब पुणे. अनिकेत माने अनिकेत दबंग दिल्लीलाच लीड करणारा खेळाडू आहे. पश्चिम महाराष्ट्रातल्या सोलापूर जिल्ह्याकडून रिप्रेझेंटेशन घेतो. अनेक मोठ्या स्पर्धांमधून नेत्रदीपक असं प्रदर्शन त्याचं असतं. वाळके यांच्याकडून नेट 9 असणारे प्रोप्रायटर. 4 सलग पॉइंट साठी आपण पाहतोय. सुपर हिट साठी 1000, दोघात जर टॅकल होतोय तर 500 आणि सिंगल टॅकल साठी 1000 अशा प्रकारची पारितोषिक त्यांच्याकडून आहे. आक्रमण जबरदस्त आपण पाहतो, फुल स्पीड मध्ये जातोय, जोश मध्ये जातोय. नेत्रदीपकाचा प्रयत्न नीरज मिसाळचा प्लेअर स्टेल खेळची स्पर्धा त्याने गाजवली. रायगड मधला खेळाडू आहे साईराज कुंभार. रत्नागिरी जिल्ह्यातल्या चिपळूण तालुक्यातल्या वागसाई क्रीडा मंडळ महाराष्ट्रात एक मोठा फुटबॉल असणारा संघ. कोकणातल्या रत्नागिरी जिल्ह्याला गेली 3-4 वर्ष आपण राज्यात जिंकलेल्या स्पर्धेमध्ये नेतृत्वाचं प्रदर्शन आहे. मात्र गॅदर तर होतं युवा फलटणच्या माध्यमातून बरी स्पर्धेच्या निमित्तानं. लाख मुलाची स्पर्धा, डोळ्याचं पारणं फेडणारी स्पर्धा, रंगतदार लढतीच्या निमित्तानं गर्दी क्रीडारसिक या स्पर्धेचा आस्वाद घेण्यासाठी तर जरूर सज्ज असणार, यात काही शंका नाही. सहभागी केलं, मोठी चूक होती. आपण पाहूया काय घडलंय, काय बिघडलंय. बालाजीला कडकडे पाठ केला, पॉइंट मिळतोय तो युवासाठी. अनिकेत माने आत्माराम चांगले रीडर्स आपण त्या स्पर्धेच्या निमित्तानं जरूर पाहतोय. रंगतदार अशा लढती आहेत. उपविभाग प्रमुख आदरणीय छोटू सावंत सर या ठिकाणी उपस्थित होतात. चालू उपांत्य फेरीच्या सामन्यानंतर होणाऱ्या दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यासाठी पहिला पुकार भारत पेट्रोलियम मुंबई आपणास खेळण्यासाठी पहिला पुकार दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यासाठी. अप्रतिम प्रयत्न या अनिकेत माने जो फाईट मित्रांनो यश मिळाल्यानंतर आत्मविश्वास उंचावतो. प्रयत्न दमदार होताना स्पर्धेच्या निमित्तानं आपण रंगतदार अशा लढती या ठिकाणी तिथला असणारा खेळ आज निश्चित स्वरूपात आपल्याला स्वर्गीय शंकरराव उर्फ बुवा साळवी यांचं स्मरण करावं लागेल. कारण ज्या खेळाला मुंबईत प्रारंभ झाला, आज आपण मुंबईसह महाराष्ट्र देशात आहे आणि 7 समुद्र पलीकडे हा खेळ गेला. त्या माध्यमातून आपण पाहतोय, प्रोच्या माध्यमातून असेल, ही आमच्या ओम ज्ञानदीपची स्पर्धा घेण्याचं उद्दिष्टच एवढं आहे की व्यावसायिक क्षेत्रामध्ये अनेक कंपन्यांमध्ये खेळाडूंना संधी मिळाली पाहिजे.
आणि त्या माध्यमातून त्या खेळाडूंचं असणारं आयुष्य उज्ज्वल झालं पाहिजे या उद्देशाने ही स्पर्धा आपण घेतोय. आज या स्पर्धेला ग्लॅमरस स्वरूप आपण पाहतो मित्रांनो. एक नाव आपण आवर्जून घेणार, कारण पूर्वीच असणारा स्वर्गीय शंकरराव बुवा साळवी यांचं स्मरण करत असताना आज ही स्पर्धा साता समुद्रा पलीकडे जी नेली त्या प्रोचे असणारे शिल्पकार म्हणून ज्यांना आपण पाहतो ते चारू शर्मा, आणि त्यांच्या माध्यमातून आज आपण पाहतोय अनेकांना संधी असते, गुणवत्ता आपल्याला सिद्ध करावी लागते, करोडोंची बोली आपल्याला लागते. त्यातले काही महाराष्ट्रातले खेळाडू देखील आपण पाहतो. पुढे पुन्हा एकदा सामन्याकडे अनिकेत माने आक्रमणासाठी TMC ठाणे महानगरपालिका या संघाकडून आपण पाहता. दमदार होता दमदार. महाराष्ट्राचं उज्ज्वल भवितव्य म्हणून या खेळाडूकडे आपण प्रत्युत्तर देण्यासाठी ठाणे महानगरपालिका जर्सी नंबर 2 पुन्हा एकदा विदर्भ नॅशनल जावेद पठाण येतोय. मित्रांनो, हीच ती महाराष्ट्राची माती जिथं प्रत्येक खेळाडू फक्त खेळत नाही तर इतिहास घडवतो, आणि त्यातून अनेक छत्रपती अवॉर्ड अर्जुन पुरस्कार जिंकले या इतिहासाचे असणारे अध्याय आहेत आपण. या स्पर्धेच्या निमित्तानं ठाणे जिल्ह्यातलं एक कबड्डीतलं असणारं आपल्या सगळ्यांना मोटिवेट करणारं व्यक्तिमत्व जे ठाण्याचे असणारे विद्यमान उपमहापौर आहेत आणि ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष आहेत. अप्रतिम प्रयत्न आपण पाहत असताना जवळून मॅच पाहण्याची असणारी अपेक्षा आहे, आवड आहे, आणि त्या माध्यमातून आपण पाहतो त्या क्षणाच्या प्रयत्न दमदार आहे. या ठिकाणी डॅश करायचा आहे, मात्र जायचं आहे. मंडळाचे असणारे सगळे आपले ज्येष्ठ पदाधिकाऱ्यावरती येऊया. या स्पर्धेच्या अध्यक्ष आदरणीय कृष्णा राजू पाटील साहेब यांचं थोड्याच वेळात त्या ठिकाणी आगमन होत आहे. मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय गुरव साहेब यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभासने आपण सन्मानाकडे वळतोय. या स्पर्धेसाठी विशेष ज्यांचं आपल्याला सहकार्य लाभतंय ते करूर वैश्य बँक प्रभादेवीच्या प्रधान कार्यालयाचे शाखा प्रबंधक सन्मान्य
वैश्य बँक प्रभादेवी प्रधान कार्यालयाचे आदरणीय शाखा प्रबंधक संतोष कुमार सर यांना आपण सन्मानित करूया. फोटोग्राफर फोटोग्राफर ए मित्रा दिनेश दादा जरा फोटो काढतो. वाट पाहतोय या स्पर्धेच्या निमित्तानं कबड्डीतलं असणारं ठाण्यातलं असणारं भूषणाव व्यक्तिमत्व ठाण्याचे सन्माननीय उपमहापौर त्याचबरोबर आपल्या सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष आदरणीय कृष्णा राजू पाटील सर यांच्या ठिकाणी 2026 च्या अंतिम सायंकाळच्या सत्रात टाळ्यांच्या गतीने आपण स्वागत करीत आहोत. प्रेक्षकामध्ये फेकून ये ना उठून मारला तरी किक कर.